नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये आपले काडादी साहेब आहेत, धर्मराज काडादी. त्यांच्या नावातच धर्मराज आहे. ते आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांच्या बरोबर संवाद साधणार आहे. आपलं शहर कसं असायला पाहिजे, आपलं गाव कसं असायला पाहिजे, एकंदरीत आपल्या शहराची पूर्ण माहिती कसं असायला पाहिजे शहर आपलं, हे आपण माहिती घेणार आहे बरं का सोलापूरकर. साहेब नमस्कार. नमस्कार. आमच्या दैनिक जनमतच्या सोलापूर विकास ह्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आपलं स्वागत आहे. मला सांगा साहेब, आपलं सोलापूर शहर हे कसं असायला पाहिजे असं काडादींना वाटतंय? सोलापूर शहर हे तसं बघायला गेलं तर 12व्या शतकाला अतिशय लहानसं सोनल घेऊन खेडं होतं. आज ते महाराष्ट्रातलं एक 7वं मोठं शहर म्हणून आहे. वास्तविक पाहता पुण्यानंतर सर्वात मोठं शहर होण्याचा मान खरं तर सोलापूरला मिळाला पाहिजे होता, जेणेकरून गेल्या 100 वर्षापूर्वी ज्या जुने किरणी मिल असू देत, इतर चादर फॅक्टरी असू देत, त्यामध्ये ज्या पद्धतीनं सोलापूरचा विकास गेल्या 700-800 वर्षामध्ये झाला होता, तो अजून तसा झाला पाहिजे होता अशा पद्धतीची एकंदरीत अपेक्षा लोकांची आहे. कारण हे गाव आहे ते एवढ्या सेंटर पॉईंटला आहे की दक्षिण, उत्तर, पश्चिम, पूर्व या सर्व देशाचे सर्व भागाला जोडणारे साधारण रेल्वे म्हणा, महामार्ग म्हणा, हे या ठिकाणाहून आहेत. परंतु तसं होताना आज दिसत नाही. यासाठी काय करायला पाहिजे, काय करावं असं तुम्हाला वाटतंय? नाही, अनेक गोष्टी आहेत, एकाच्या हातात नाही. सगळ्या गोष्टींनी राजकीय दृष्ट्या पण काही निर्णय झाले पाहिजेत, ज्यामध्ये अतिशय महत्वाच्या गरजा आहेत त्या जोपर्यंत ह्या शहरासाठी म्हणून निर्णय घेतले जात नाहीत तोपर्यंत ह्या भागाचा विकास होणं अवघड वाटतं. अनेक गोष्टीचे निर्णय होतात परंतु ते इम्प्लिमेंट होत नाहीत. त्या ठिकाणी लवकरात लवकर अशा पद्धतीचे निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने शहर हे वाढलं पाहिजे, या ठिकाणच्या युवकांना 2 हात त्यांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीनं आपल्याला डेव्हलप करता येईल नाही तोपर्यंत ह्या शहराचा विकास होणार नाही. मला सांगा साहेब, बोर्डात आता 4-5 दिवस झालं की सोलापूर शहरामध्ये एका मसनवाट्यासाठी, लिंगायत समाजाच्या मसनवाट्यासाठी प्रसार माध्यमांशी सोशल मीडियावर वादविवाद चालू आहेत. काय नेमकं भानगड? नाही, जे काही चाललंय, एक स्मशानभूमीसाठी 2 मोठ्या संस्थांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र काही मंडळी करतायत आणि अननेसेसरी एक राजकारण त्या माध्यमातून घडवून राजकारणामध्येही दुही कशा पद्धतीने त्या ठिकाणी करता येईल आणि लिंगायत समाजामध्येही दुही कशा पद्धतीने निर्माण करता येईल याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे ह्या स्मशानभूमीचं जी घटना घडली आहे ती घटना म्हणावी लागेल. वास्तविक आता सिद्धेश्वर देवस्थान गेले 125 वर्ष लिंगायत समाजाची समाजबोधी अतिशय अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी मेंटेन केलेली आहे. त्या स्वतःच्या त्यांच्या मालकीच्या जागेत ते केलेली आहे. हा अनुभव त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी महापालिकेला त्या भागाला या ठिकाणी समाजाच्या आमदारांनी ही स्मशानभूमी देवस्थानला द्यावी, जी अक्कलकोट रोडच्या ज्याच्याबद्दल वाद आहे ती स्मशानभूमी देवस्थानला मेंटेनन्ससाठी द्यावी अच्छा व्यक्त केली. अशा पद्धतीचा संदर्भ देत एक पत्र महापालिकेच्या माध्यमातून देवस्थानला आला आणि तशा पद्धतीची ज्यांची भूमिकाही त्यांनी मला बोलून त्या ठिकाणी सांगितली. आणि म्हणून ती जागा फक्त 1.5 एकर असल्यामुळे मी थोडा त्यावेळेस निर्णय कसा घ्यायचा म्हणून मी त्यांना बोललो होतो की ती 1.5 एकर जागा आहे, आम्हाला कमीत कमी 3 ते 5 एकर जागा लागते आणि त्या जागेमध्ये मोठे काळे दगडी भाग नसावेत, कारण आपण जे करतो ते त्या ठिकाणी अंत्यविधीही पुरून करतो आणि म्हणून तिथं फार हार्ड जमीन नसायला पाहिजे. या 2 भूमिका माझ्या होत्या, मी त्यांच्यासमोर मांडल्या. परंतु त्या ठिकाणी बघितल्यानंतर ती जागा तशा पद्धतीने उपयोगीची आहे. आमच्याच बैठकीमध्ये सिद्धेश्वर देवस्थान बैठकीसमोर हा विषय मी
त्या ठिकाणी मांडला. सर्व सदस्यांचं म्हणलं पडलं की निदान अक्कलकोट रोडवरती जेवढा समाज आहे त्यांच्या तरी तो उपयोगी येईल, आपण ते मेंटेन करूया. आणि म्हणून तसा आमचा ठराव आम्ही केला. याची सकारात्मक भूमिका आम्ही महापालिकेला लेखी स्वरूपात कळवली. महापालिकेने सिद्धेश्वर देवस्थानला ही जागा मेंटेनन्ससाठी द्यावी आणि त्याची सगळी देखभाल त्यांनी करावी अशा पद्धतीचा ठराव केला. आणि नंतर काही निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यानंतर त्या ठिकाणी ही जागा निवडणुकीच्या नंतर सिद्धेश्वरला हँडओव्हर करण्यात येईल असं सांगितलं गेलं. परंतु तसं न होता या ठिकाणी अचानक ह्याला नवीन जे महापालिकेत सत्ता आली त्या माध्यमातून ह्याला एक वेगळं चित्र त्या ठिकाणी दिलं जाऊ लागलं. आणि अननेसेसरी दोन संस्था जी सिद्धेश्वर देवस्थान श्रद्धेवर तर तिथं आम्ही श्रद्धेने काम करतो, तशाच पद्धतीनं आमच्याच याच्यामध्ये गुरुवर्य असलेले श्री होडगी महाराज यांची संस्था तेवढीच मोठी आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दलही आम्हाला आदर आहे. परंतु आमचा कुठलाही निर्णय आम्हाला न कळवता त्या ठिकाणी मला बोलले की अशा पद्धतीने दुसऱ्या संस्थेत, परंतु आम्ही काय चूक केलेलं आहे की आम्हाला देत नाही अशा पद्धतीची भूमिका मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. परंतु ते म्हणत होते की त्यांनी काही त्याचा खुलासा केला नाही. परंतु ही नंतर ह्याचा विषय बोर्डासमोर आला आणि बोर्डासमोर काय झालं हे आपण पाहता त्या ठिकाणी एका संस्थेकडून काढून घेत असताना त्यांचं जसं लेखी उत्तर घेतलं तशाच पद्धतीनं नकारात्मक जर निर्णय झाला असेल देवस्थानचा किंवा तर तोही त्यांनी लेखी स्वरूपात घेतला असता तर योग्य झालं असतं. वृत्तपत्रामध्ये माझ्या तोंडी चुकीची वाक्य दिली जात आहेत. मी आग्रही नाही, हट्टी नाही अशा पद्धतीची चुकीचे वाक्य काही वृत्तपत्रांनी त्या ठिकाणी दिली आहेत. ती नक्कीच चुकीची दिशा नेण्याचं काम काही मंडळी त्या ठिकाणी करतायत. वास्तविक पाहता आम्ही होकार दिलेला होता त्या अर्थी ती समजा शेवटी याच्यावर निर्णय महापालिकेने घ्यायचा आहे, द्यायचं किंवा नाही द्यायचं तो अधिकार माझा नाही. पण त्या ठिकाणी आम्ही आमची होकारता दाखवली होती. जर त्यांना नको असेल तर आमच्याकडनं लेखी अशा स्वरूपात आज तोंडी मला नको आहे वगैरे जे काही चुकीचं स्टेटमेंट देत आहेत तशा पद्धतीचं स्टेटमेंट माझ्याकडनं झालेलं नाही आहे. त्यांना जर पाहिजे असेल तर लेखी स्वरूपात घेऊन आमच्याकडनं करून कोणाला अजून एका NGOला किंवा अजून एका संस्थेला दिलं तर माझं काहीही म्हणणं नाही आहे. परंतु तसा होताना दिसत नाही. मला सांगा साहेब, इनडायरेक्टली एखाद्या आमदारावर टार्गेट केलं जातंय असं वाटतंय तुम्हाला? साहजिक आहे. जे काही आपण गेले 4-5 दिवस चाललेलं आहे त्याच्यामध्ये मी भाजपच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्याशी बोललो बोर्डाच्या आधी, त्यानंतर महापौरांशी बोललो. त्यांनी अतिशय सकारात्मकच भूमिका त्या ठिकाणी जी होती तशाच पद्धतीने केली की ही जागा आपण तुम्हाला अलॉट केली, तुम्हाला देण्याबद्दल आमचा काहीच हे नाही आहे. दुसरी जागा इतर कोणी होडगी पवारांची संस्था असू दे किंवा इतर NGO असेल त्यांना आपण देणं शक्य आहे. त्यामुळे तसं करूया एवढंच ते बोलणं झालं. बोर्डात काय चर्चा झाली कारण त्या दिवशी मी गावात नव्हतो त्यामुळे ते काय झालं मला माहित नाही. पण जे काही घडलं ते चुकीचं झालं. त्याच्या माध्यमातून राजकारणामध्ये एक प्रकारच्या गटबाजीचं राजकारण करण्याचा प्रकार, समाजामध्ये 2 गट पाडण्याचा प्रकार अशा पद्धतीनं हे होतंय. ते कोण करतंय हेही समाजाला आता कळून चुकलेलं आहे. मला सांगा साहेब, जेव्हा ती जागा मागणी केली होती एका संस्थेने, तिकडल्या आप्पाजीच्या संस्थेने, त्यावेळीस शिवानंद पाटील हे नगरसेवक होते गेली 10 वर्षाखाली. आणि तो आता ह्या जागेसाठी म्हणजे तिथं रागाने ते सगळे अजेंडा आहेत ते टाकून तो निघून गेला सभागृहातून. शिवानंद पाटील राजकारण करताय असं तुम्हाला वाटतंय? शिवानंद पाटील हे नक्कीच राजकारण करताना दिसत आहेत. वास्तविक पाहता त्यांना सगळं माहीत होतं की हे सिद्धेश्वर देवस्थानला जागा द्यावी अशी देशमुखांची आधीची त्यांची मागणी होती आणि त्या पद्धतीने सगळा ठराव झालेला. असं असताना त्यांचा मला शिवानंद पाटलांनी अशा पद्धतीचं धोरण घ्यायला नको होतं. त्यांनी मलाही फोन केला. मी त्यांना म्हणलं की मला थोडा वेळ द्या, मी अपावरशी पण बोलतो आणि आमच्या सदस्यांशी बोलतो. परंतु तो तेवढा काळही आम्हाला मिळाला नाही. 4-8 दिवस गेला पण त्यामध्ये माझी सगळ्यांशी चर्चा झालेली नाही. त्यामुळे मी काही त्यांना परत बोललेलं नाही. परंतु ज्या पद्धतीनं शिवानंद पाटलांनी एका संस्थेकडं आणि समाजातल्या एक मोठी संस्था आहे सिद्धेश्वर देवस्थान ही तेवढीच मोठी संस्था आहे
त्यांना देऊन त्यांच्याकडनं न काही लेखी घेता, त्यांच्याकडून न नाकारता परत दुसऱ्या संस्थेला ही जागा देतो अशा पद्धतीचं आशेला किंवा अशी मांडणी करणं हेच खरं ते चुकीचं आहे असं मी म्हणलं तर असं माझं म्हणणं आहे. मला सांगा साहेब, आताची जे मसरवाटा आहे आपला रूपाभवानी साईडला, तुमच्या तिकडं कॉलेज आहे त्या साईडला, ते किती एकर आहे? ती जागा जवळजवळ आता मोठी असली तरी ती 5 एकर आम्ही वापरतोय स्मशानभूमीसाठी, आणि त्याच्यातले प्रत्येकी 1.5 एकर प्रत्येक वर्षी आलटून पलटून वापरतोय. ती जागा फार प्रमाणात कमी पडते, हा एक अडचण आहे. दुसरी अडचण विजापूर रोड, देगाव रोड आणि हैदराबाद इथले लोक तिथपर्यंत लांब येण्यासाठी आता उत्सुक नाहीत. तेवढा खर्च करायला गरीब लोकांना ते शक्य नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या चारी दिशेनं त्या ठिकाणी स्मशानभूमी ही लिंगायत समाजाला गरजेची आहे, कारण हा समाज सोलापुरामध्ये मोठ्या संख्येनं आहे आणि सगळ्या तसा कामगार वर्ग आणि ह्याच्यामध्ये असा प्रतिकूल परिस्थितीतनं राहणारा हा समाज त्या ठिकाणी आहे. त्यांची सोय अशा पद्धतीनं कोणी ना कोणी केली पाहिजे या भूमिकेशी मी सहमत आहे. मला सांगा साहेब, आप्पाजी आणि तुमची चर्चा झाली का की आप्पाजी अशा गोष्टीला पुढे येतील असं वाटतंय तुम्हाला? मला वाटत नाही. खरं म्हणतं तर काय झालंय मला अजून माहित नाही. मी स्वतः होडगे अप्पांना भेटलेलं नाही आहे, त्यामुळे मला त्यांची भूमिका अशी समजली नाही. जे काही पेपरमधून झालंय, पेपरमधून वाचलंय तेवढ्या गोष्टी मला माहित आहे. परंतु वास्तविक पाहता कुठल्या संस्थेला देण्याबद्दल, त्यांनी तो घेण्याबद्दल माझी भूमिकेचा संबंध येत नाही. परंतु जोपर्यंत महापालिका ह्या चारी दिशेने स्मशानभूमी व्हावी, समाजाची त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी, एवढी माझी भूमिका आहे. ती मग होडगी आमच्या संस्थेला द्यावा, होडगी स्वामी मठाला द्यावा, किंवा शिवानंद पाटील यांनी एखादी NGO काढून त्यांना द्यावा, माझं त्यामध्ये दुमत नाही. माझं तर म्हणणं असं आहे की शिवानंद पाटलांनी एवढं करण्यापेक्षा एक स्वतःचे एवढे मोठमोठे लँडलॉर्ड आहेत, त्यांनी एक जागा त्याच्या समाजासाठी देऊन त्या ठिकाणी हे उपक्रम केला तर हे उद्योग थांबतील. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घ्यावी अशी माझी त्यांना विनंती राहील. शिवानंद पाटलांनी स्वतःची लँडलाईन करावं आणि द्यावं असं काडादी साहेबांचं म्हणणं आहे. खरंच साहेब, मला एक असं विचारायचं आहे तुम्हाला की दक्षिण भागात आपला लिंगायत समाज आहे, परत सुनील नगर MIDC मध्ये इकडे बी आहे. असं वाटतंय का काडादी साहेबांना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक म्हणजे दक्षिण मध्ये असेल आणि उत्तर मध्ये असेल, एक मसनवाटा लिंगायत समाजचा असायला पाहिजे? नाही, नक्कीच शहर वाढतंय, समाज वाढतोय आणि सगळीकडे पसरत चाललाय. त्यांची सोय त्या त्या भागात जर झाली तर त्यांचा जो अंत्यविधीसाठी होणारा खर्च आहे तो कुठं तर त्यांना कमी येईल. कारण आहे जी महागाई वाढलेली आहे, त्यांना सगळं वाहन कोणाला मिळत नाही, अशा पद्धतीचं सगळं खर्च हा मोठा आहे. अंत्यविधीचा खर्चही आता खूप मोठा आहे. आज आम्ही देवस्थानतर्फे करतो ते फक्त 100 रुपयाची एक पावती करून त्या माध्यमातून ते आम्ही चालवतोय. अशा पद्धतीनं काम करणाऱ्या संस्था ह्या बोटावर मोजण्यावरती आहेत. तर हे असं काम जे करतायत, अनुभव आहेत, त्यांनाच ते देणं योग्य वाटतं. मला सांगा मालक, शिवानंद पाटील 2 संस्थेमध्ये भांडणं लावते असं तुम्हाला वाटतंय? जे कृती ते करतायत त्याच्यावरनं नक्कीच तोच अर्थ काढावा लागेल. 2 व्यक्तींमध्ये भांडणं लावतायत, 2 संस्थांमध्ये भांडणं लावतायत, 2 समाजामध्ये 2 गट पाडतायत, राजकारणामध्ये 2 गट पाडतायत. हे आताच नाही, गेल्या 7-8 वर्षाचा तुम्ही जर इतिहास बघितला तर तुम्हाला आरामात कळून येईल. ह्याचा मागचा म्होरक्या कोण आहे मालक? मी ते त्यांना विचारा, मी काय सांगणार. शिवानंद पाटलांना हे विचारावं आपण प्रश्न. ते जास्त करून विजय देशमुख बरोबर फिरतात. मला माहिती ते कोण, त्यांचे कोणाबरोबर फिरतात, काय बोलतात, नाही माझे सभासद आहेत म्हणून मला माहिती आहे त्यांचे एवढे लँड आहेत शहरात, म्हणून मी म्हणालो. आणि ते एक समाजसेवक म्हणून गेले 10 वर्ष काम करतायत. समाजसेवाने एखादी NGO काढून असे उपक्रम करायला नक्कीच त्यांनी, ह्याच्यासाठी तर आपण निवडून येत जातो. तर आपल्या हातनं एक पुण्यकर्म होत असेल तर नक्कीच चांगलं आहे ना.
मला सांगा मालक, म्हणजे हे कुठं तर मिटायला पाहिजे. आणि लिंगायत समाज असेल, आप्पाजी आणि धर्मराज काडादी हे एक ठिकाणी बसून शहरामध्ये हे प्रसार माध्यमात, वृत्तपत्रात, चॅनलच्या माध्यमातून बातम्या प्रसारित व्हायला लागले. हे कुठं तर थांबलं पाहिजे असं सोलापूरकरांचं म्हणणं आहे बरं का मालक. आणि हे वाद होऊ नये. आणि वाद कोण करायला लागलाय? सिद्धरामेश्वर बघा लागलेत. तुम्हाला कसं वाटतंय? या बाबतीमध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की होडगे अपौरांबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे. आणि होडगे अपौरांची पण सिद्धेश्वर देवस्थान पद्धतीची भूमिका आमच्याबद्दल विश्वासार्हचीच आहे. आपण जे सांगताय की ज्या पद्धतीनं चाललंय त्यामध्ये आमच्या दोघांचं कुठल्याही पद्धतीनं समज चुकीचा झालेला नाही किंवा होणार पण नाही. या ठिकाणी काही प्रसार माध्यमाला हाताशी धरून ज्या पद्धतीनं आता आपण नाव घेतलं ते शिवानंद पाटील असू देत किंवा इतर राजकारणी असू देत, ह्या दोन संस्थेमध्ये भांडण कसं लागतील, ह्या दोन स्वतः एकमेकावर कशा पद्धतीनं लांब जातील आणि आपलं कसं फावेल हे बघण्याचा प्रयत्न करतायत. हे सर्व आता समाजाला आणि शहराला समजलेलं आहे. मला सांगा मालक, इतक्या दिवस तुम्ही राजकारण बघायला लागलात आणि आताचं जे राजकारण आहे शहर उत्तरचं, की लिंगायत समाज आणि तेलुगू भाषिक समाज हे वेगळा वेगळा दिसतंय असं तुम्हाला वाटतंय का नाही तुम्हाला? नाही, वाटत नाही तसं. बघा तुम्ही बघा, गेले 20-25 वर्ष झालं लिंगायत समाजाच्या वेळेला तेलुगू समाज निवडून देतोय. आज तेलुगू समाजाच्या आमदाराला मध्यमधनं लिंगायत समाजाने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी चालणार आहेत. एका समाजावरती सगळं राजकारण नसतं कधी. एकंदरीत शहर उत्तरमध्ये काडादींना वाटलं की मी तिकडं उभारणार आहे भाजपकडनं, किंवा भाजप तुम्हाला तिकीट दिलं तर तुम्ही शहर उत्तर मधून उभारू शकता. मी राजकारणापासून 2 हात दूर आहे. मी जे काही गेल्या निवडणुकीत उभारलोय ते कारखान्याच्या चिमणीच्या इश्यूवरती, कारखान्याला देवस्थानला जे टार्गेट करत होते त्याला विरोध म्हणून उभारलं होतं. मला कुठल्याही प्रकारे राजकारणात रस नाही आहे. आणि तशी आपण जे म्हणताय तशा पद्धतीने कुठनं निवडणूक लढवण्याची माझी आज तर मानसिक तयारी नाही आहे. त्यामुळे तो विषयच येत नाही. निवडणूक लढवायचे विषय येत नाही. मला तुम्ही लढला होता दक्षिण मधून. हो ना, मग ते सांगितलं ना का कारणाने मी लढलो हे सांगितलं ना तुम्हाला. आता तर सरळ पिक्चर क्लिअर व्हायला लागलाय मला की उत्तर मधून काय चर्चा येत आहेत. हा, माझ्याकडे ज्या संस्था आहेत, सिद्धेश्वर साखर कारखाना असू देत, सिद्धेश्वर देवस्थान असू देत, आणि त्याबरोबर अजून 4-5 संस्था ज्या माझ्या प्रायव्हेट ह्याच्यातल्या पण आहेत आणि संगमेश्वर कॉलेज सारखी संस्था आहे, ह्याचं कारभार बघायलाच मला वेळ नाही आहे. मी एखाद्या आमदार खासदारापेक्षा जास्त काम करतोय आणि ते करत असताना फक्त मी प्रसिद्धीच्या पासून थोडा दूर आहे. मी एकटा करत नाही, माझी मोठी टीम आहे, ती प्रत्येक संस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करते आणि इथं ज्या पद्धतीनं त्या शेवटच्या घटकावरती काम केलं जातं त्याच्यामध्ये मला समाधान आहे. आणि म्हणून मला कुठल्या बाकीच्या पदाची आज अपेक्षा नाही आहे. इथून खूप मोठं काम करतो. मला सोलापूरकरांचं पण एवढं प्रेम मिळालेलं आहे की मी त्याच्यामध्ये समाधानी आहे. गेल्या निवडणुकीतल्या रिझल्टवरती हे नाही आहे. ज्या पद्धतीचं प्रेम शहराने दिलेलं आहे, कर्मयोगी आप्पा असू देत किंवा त्यांच्या वडिलांपासून किंवा नंतरच्या काळात, अतिशय माझ्या आता काकांच्या निधनानंतरही आपण ज्या सगळ्या लोकांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये जे प्रेम दिलंय ते नक्कीच अप्रूप आहे. म्हणजे अशा पद्धतीचं प्रेम एक साईडनी मिळणं खूप अवघड आहे. ते आपण देत आहे, त्याच्यात मला समाधान आहे. मला सांगा, तुमच्या अनेक संस्था आहेत, सिद्धेश्वर महाराजांच्या नावाखाली किती लोक काम करतात तुमच्या संस्थेमध्ये? मोठी संख्या आहे. अंदाजे आमच्या आपल्या सोलापूरकरांना हाताला काम किती लोकांना मिळतंय? नाही, हे माझ्या एकट्याचं नाही, संस्थेचं काम आहे. ते माझ्या परीने आजच्या घडीला जे काही आहे ते चालू आहे आणि ती सगळी टीम वर्क असते. मी त्याचं एकट्यानं क्रेडिट घेणार नाही,
परंतु जे काही ते चांगलं रामेश्वराच्या नावाखाली तुमच्या संस्थेच्या मार्फत आकडा नाही सांगता येणार मला, अंदाज परंतु तरी- मोठे हा. संगमेश्वर कॉलेज असेल, देवस्थान असू देत, कारखाना असू दे, कारखान्याचे 30,000 सभासद असू देत, ह्या माध्यमातून काम करतात. नेतृत्व माझ्या हातात दिलं म्हणजे सगळं मीच करतो असं मानणाऱ्या मी पैकी नाही. या सर्व संस्था ह्या सगळ्या संघटनात्मक दृष्टीने काम करतात. यामध्ये माझे प्रत्येक जे घटक आहेत ते त्या ठिकाणी काही काम करतायत आणि त्याचे रिझल्ट आज या ठिकाणी ह्या संस्थेला मिळत आहेत. ह्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या त्या संस्थेचे जे उद्देश आहेत ते उद्देश ते शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतायत. आणि ह्या सर्व तुम्ही जर बघितलं, ह्या संस्था सगळ्या विकासामध्ये आहे. एक साखर कारखान्याचंही खूप चांगलं काम आणि चांगल्या मशिनरी आज त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. परंतु काही प्रमाणामध्ये निसर्गाचे गेली 2 वर्ष हे झाल्या आणि काही प्रमाणात ह्याच अशा पद्धतीच्या राजकारणामधून त्या संस्थेला, एक कोऑपरेटिव्ह संस्थेला मागं ढकलण्याचं जे काम झालंय त्याच्यातनं काही त्या ठिकाणी धक्के त्या संस्थेला बसलेले आहेत. परंतु त्याच्यातनंही सावरून ती संस्था पुढे जाईल याबद्दल मला विश्वास आहे. धन्यवाद साहेब, खूप काय चांगली माहिती दिली आहे आपले धर्मराज काडादी साहेबांनी. बघूया आता मसनवाट्याचा जे प्रश्न आहे ऐराणीवर आलाय, नेमकं काय होत आहे काय नाही हे येणाऱ्या काही 20 तारखेपर्यंत अजून काय काय निर्णय होणार आहेत बोर्डामध्ये. मी राहुल रणदिवेसह मुकुंद उकरंडे, सोलापूर न्यूज.